साम्राज्य, सामान्यांचा असामान्य. अकलूज पोलिसांची मोठी कारवाई. 17 पिस्तुलांसह 47 जिवंत काडतुसे जप्त. अकलूज पोलिसांनी अवैध अग्निशस्त्रांच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत 17 देशी बनावटीचे पिस्तूल आणि 47 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. या कारवाईत आतापर्यंत 6 आरोपींना अटक करण्यात आली असून आणखी 2 आरोपी फरार आहेत. जप्त मुद्देमालाची किंमत लाखो रुपयांत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अकलूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीरज उबाळे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार पोलिसांनी दिनांक 14 ऑगस्ट 2026 रोजी विकास कैलास वजाळे वय 31 रा परिते तहा माळहा जिल्हा सोलापूर याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून 2 पिस्तूल, 4 जिवंत काडतुसे आणि वाहन असा एकूण 9,24,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वजाळे याच्याकडे शस्त्रांबाबत चौकशी केली असता त्यांनी ही पिस्तुले व काडतुसे राहुल सतीश माने राहा मिरज जिल्हा सांगली याच्याकडून विक्रीसाठी घेतल्याची माहिती दिली. पुढील तपासात या शस्त्रांचा पुरवठा मध्य प्रदेशातील अनिल पंचलाल मेहता राहा रांजणगाव तहा वर्ला जिल्हा बडवानी मध्य प्रदेश याच्याकडून होत असल्याचे समोर आले. सोनगीरमध्ये 4 पिस्तुले व 25 काडतुसे जप्त. विकास वजाळे याने दिलेल्या माहितीनुसार अनिल मेहता हा सोनगीर जिल्हा धुळे येथे शस्त्रे देण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार अकलूज पोलिसांचे पथक सोनगीर येथे पोहोचले. संशयित व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील पिशवीची झडती घेतली असता 4 अग्निशस्त्रे आणि 25 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. यानंतर पोलिसांनी टेंभुर्णी परिसरात कारवाई करून राहुल सतीश माने यालाही अटक केली. राहुल माने हा सांगली जिल्ह्यातील उमदी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार आरोपी असल्याचे तपासात निष्पन्न झाले. विविध ठिकाणी शस्त्रांची विक्री. तपासात विकास वजाळे यांनी शस्त्रे विविध व्यक्तींना विकल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी महादेव बाळासाहेब कोरके, विजय सदाशिव किरणजी, प्रदीप पांडुरंग माने, शनी भारत बनसोडे आणि सुमित नाना लवटे यांच्याबाबत तपास सुरू केला. महादेव कोरके याच्याकडून 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे, विजय किरणजी याच्याकडून 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे, तर प्रदीप माने आणि शनी बनसोडे यांच्या घर झडतीत प्रत्येकी 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. तसेच सुमित नाना लवटे याच्याकडूनही 1 पिस्तूल व 2 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली. राहुल सतीश माने याने तपासादरम्यान दिलेल्या माहितीनुसार 6 पिस्तूल आणि 8 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. 6 आरोपी अटकेत. या कारवाईत विकास कैलास वजाळी, राहुल सतीश माने, महादेव बाळासाहेब कोरके, विजय सदाशिव किरणजी, अनिल पंचलाल मेहता आणि सुमित नाना लवटे या 6 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर प्रदीप पांडुरंग माने आणि शनी भारत बनसोडे ही 2 आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे. अटक आरोपींकडे कोणत्याही प्रकारचे पिस्तूल अथवा जिवंत काडतुसे बाळगण्याचा परवाना नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. आरोपींविरुद्ध भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3, 5, 25 तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37, 1, 3, 135 अन्वयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उनके ऊपर भी कुछ कार्रवाई होने वाली है कि किस प्रकार से उसके जांच? वो हमने ऑलरेडी 4 आरोपी को हमने पकड़े हैं. जो भी वेपन खरीदी किए थे उनको भी हमने आरोपी बनाए, प्लस उनके जो वेपन्स है वो भी रिकवरी हमने किया है. इसमें अभी और कौन के इंट्रोगेशन में और थोड़ा कुछ नेटवर्क का सामने आ रहा है, तो भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. और एमपी में कहाँ बनता है, कौन सा कारखाने में बनता है, ये सब हैंडमेड गाउटी मतलब कंट्री मेड पिस्टल्स है, तो कारतूस कैसे बनता है, ये सब हमारी इन्वेस्टिगेशन आगे चल रहा है. ऑलमोस्ट 5 डेज़ का पूरा टीम ने अकलूज प्रभारी और एसडीपीओ उनका पूरा डिटेक्शन टीम 5 दिन मतलब 14 अगस्त से लेकर आज तक पूरा इन्वेस्टिगेशन करके ये पूरा हमने नेटवर्क को पूरा बस किया. ये कुछ नेशनल लेवल का नेटवर्क है या लोकल में ही ये सब हो रहा था? ये जो नेक्सस पूरा है इनका आरोपियों का, ये इंटरस्टेट नेक्सस है. मतलब मध्य प्रदेश से बन के ये इधर कुछ क्रिमिनल के पास ये वेपन्स आता है, तो उसके थ्रू बाकी जो इंडिविजुअल क्रिमिनल्स बोल सकते हैं उनके पास ये वेपन्स जा रहा है. खास करके हमको जो मेन सप्लायर थे और जो इधर बायर था वो हमको पूरा मिला है. और बैकवर्ड और फॉरवर्डिंग पेजेस अभी भी हम इन्वेस्टिगेशन कर रहे हैं. थैंक यू.